दाणेदार बेसनचे लाडू कसे बनवायचे हे मी आज टिप्स सहित तुम्हाला सांगणार आहे। जे आपल्या टाऊला चिकटणार नाही असे लाडू बनणार आहेत। तर प्लीज माझी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही टिप्स सांगणार आहेत ते फॉलो करा। बेसन लाडू करण्यासाठी मी 400 ग्रॅम बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ते मी रवाळ दळून आणलेलं आहे आणि ते मी कढईमध्ये टाकून नुसतं भाजून घेत आहे। तूप घातलेलं नाही आहे, फक्त बेसन पीठ आहे आणि ते आपण भाजून घेणार आहोत। स्लो गॅसवरती आपण 10 मिनिटं भाजल्यानंतर 300 ग्रॅम तूप थोडं थोडं करून आपल्याला घालायचं आहे। याप्रमाणे आपण थोडं तूप घातलं आणि भाजून घेत आहोत आणि परत आपण 5-10 मिनिटांनी उरलेलं तूप घालून घेत आहोत। बघा, याप्रमाणे आपलं बेसन भाजलं गेलं पाहिजे। लाल होईपर्यंत आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। आता आपलं बेसन कढईला सोडतंय, म्हणजे आपलं बेसन थोडंसं भाजत आलेलं आहे, पण आपला कलर चेंज झालेला नाही आहे। आता आपल्या बेसनचा कलर चेंज झालेला आहे। याप्रमाणे आपलं बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे आणि हीच टिप्स आहे दाणेदार बेसनचे लाडू होण्यासाठी। आपल्याला 3-4 चमचे दूध किंवा पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बेसन फुलून निघेल आणि आपले लाडू दाणेदार होतील, टाऊला चिकटणार नाही। याप्रमाणे लालसर होईपर्यंत आपण बेसन भाजल्यानंतर आपण 1 टीस्पून वेलची पावडर टाकली आहे। आता आपण हे थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। एका ताटामध्ये मी ते काढून घेतलं आणि थंड केलं आहे आणि 10-15 मिनिटांनी आपण त्याच्यात पिठी साखर घालणार आहोत। पिठी साखर शक्यतो चाळून घ्या, कारण त्यात खडे असतात। आणि आता आपण ती पिठी साखर मिक्स केल्यानंतर लाडू वळून घेणार आहे। पिठी साखर 300 ग्रॅम आहे। 400 ग्रॅम पिठाला आपण 300 ग्रॅम पिठी साखर घातली आहे। कमी जास्त तुम्ही थोडंफार करू शकता। याप्रमाणे आपण लाडू वळून घेत आहोत आणि त्याला काजू लावून घेतलं आहे, म्हणजे खूप छान दिसतील। असेच आपण सगळे लाडू करून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे आपले दाणेदार बेसनचे लाडू तयार झाले आहेत। कलर पण खूप छान आलेला आहे। या टिप्स सहित तुम्ही जर लाडू बनवले तर तुमचेही असेच होतील। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।